नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि सगळ्यांनी चहा प्यायलाय. तर मी जास्त चहा घेत होते परंतु आता मी कमी केलाय. मी म्हटलं की हळूहळू थोडासा चहा घेईल, इंडियाला आपण जसं घेतो एकदम छोटा कप तसा. तर कारण वजन कमी होण्यासाठी मला आय थिंक हेल्प करेन चहा कमी घेतलेला. तर आता 10:30 वाजलेत आणि उठलो आम्ही लेट, 9:30 वाजता वगैरे उठले असेल, 9-9:30ला. कारण रात्री आम्हाला उशीर झाला आणि तिकडनं आल्यानंतर थोडीशी कामं होतं तर ती केली घरामधली. मैत्रिणीकडे गेलो होतो आम्ही काल शुभांगीकडे जेवायला. तर इतकं फुल झालंय मी की मला अजून भूक लागली नाहीये. तर म्हटलं थोडासा चहा घेईल आणि वडापाव बनवायचा आहे, गावला वडापाव खायचा आहे. तर आज मी तुमच्यासोबत वडापावची छान अशी रेड चटणी देखील म्हणजे शेअर करणार आहे आणि लवकरच बनवण्यास सुरुवात करणार. माझे मिस्टर आहेत तर ते बटाटे आणायला गेलेत कारण बटाटे घरात नव्हते. मला जेव्हा बनवायचं तेव्हा लक्षात आलं. सो माझे मिस्टर खाली गेलेत तर मी आता मस्त चहा घेते. त्यांचाही चहा ठेवलेला आहे परंतु ते आल्यावरती घेतील. आता देवपूजा वगैरे केली आहे पहिल्यांदा, सगळं म्हणजे ती तेवढा पाठ आवरते आणि मग करून घेते आणि दिवसभर बाकीची कामं चालू राहतात. राघवही त्यांच्यासोबतच गेलाय. तर चला आता चहा घेते आरामात. फ्रोझन पावभाजी होती तर मी ही बाहेरून वगैरे नाही आणलेली, तर मी घरी स्वतःच बनवली होती पावभाजी. तर त्या दिवशी थोडीशी पावभाजी राहिली होती तर मग मी म्हटलं की मी फ्रीजरमध्ये ठेवून देईल. सो अशा प्रकारे जेव्हाही गाऊला इच्छा होईल पावभाजी खाण्याची तेव्हा तिला काढून देईल. आणि मी असं खाण्यासाठी वगैरे फ्रोझन नाही करून ठेवत, जास्तीचं बनवायचं आणि फ्रोझन करायचं. तर माझ्याकडून जास्त झाली होती त्या दिवशी. सो मी म्हटलं की चला एखाद्या दिवशी गाऊला देण्यासाठी म्हणजे गाऊला देईल मी खाण्यासाठी.
आणि यानंतर आम्ही निघालो होतो सफीर मार्केटला. तर आम्हाला तिथे स्मार्ट बेबीमध्ये जायचं होतं, कारण गाऊने आत्ता जो ड्रेस घातला आहे तर त्याची पॅन्ट आहे तर ती आम्ही रिपेअरिंगला दिली होती. सो ते आम्हाला आज देणार होते. आणि गाऊच्या पॅन्टसोबत आम्ही भरपूर सारी शॉपिंग देखील केली. नमस्कार मंडळी, तर आम्ही सफीला आलो आहे आणि सफीला पे हाफची ऑफर आहे, परंतु किड्सच्या याच्यावर नाही, किड्सच्या याच्यावर 25% आहे. तर मी पॅन्ट्स घेतल्यात 3 जीन्स आहेत, तर लेगिन्स टाईप आहे, जेगिन्स टाईप आहेत, तर 3 घेतल्यात आणि 19-19ला एक आहेत. परंतु मला खूप छान वाटलं, म्हणजे मी ट्राय देखील केला, खूप छान आहेत. जर कोणाला हवे असतील तर तुम्ही घेऊन जा. जर तुम्हाला कधी ऑफरमध्ये भेटला तर तुम्ही ट्राय करा नक्कीच. आणि इथे माझ्या मिस्टरांची शॉपिंग चालली होती थोडीशी. सो तोपर्यंत मी इथे राघवला खेळवत होते इकडून तिकडे. आणि त्याला जास्त काही त्रास देत नाही तो मला, परंतु त्याला काही ना काही टॉयज लागतात, त्याच्या आवडीचे टॉयज. त्याला सध्या कार आवडतात, बॉल्स वगैरे आवडतात आणि खूप जास्त प्रमाणात खेळतो. सो अशा प्रकारे खूप मस्ती करत असतो. कोणत्याही शॉपमध्ये जा तो इतका मस्ती करतो तिथे ना, परंतु असं रडणं वगैरे, म्हणजे जास्त रडत वगैरे नाही. त्याला काही त्रास होत असेल, पोटात वगैरे दुखत असेल, भूक लागलेली असेल तरच रडतो, अदरवाईज तो अजिबात रडत नाही. तर इथे आमची शॉपिंग वगैरे झाली होती आणि त्यानंतर निघालो आम्ही घरी जायला. आणि शॉपिंग झाल्यानंतर संध्याकाळची वेळ होती, तर भूक देखील लागली होती. आणि शक्यतो मी चाट आयटम आहेत तर ते प्रिफर करते जेवणामध्ये संध्याकाळी बाहेर जर गेले तर. सो चाट आयटममध्ये पण फ्राय केलेले आयटम नाही खात. सो मी इथे मस्त दहीपुरी, छोले भटुरे टाईप असं काहीतरी असेल तर खात असते, किंवा छोले चाट वगैरे. तर माझ्या मिस्टरांनी घेतलं होतं इथे समोसा चाट आणि मी इथं दहीपुरी घेतली होती, कारण दहीपुरीमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. सो त्यामुळे तर इथे त्यानंतर आम्ही आलो होतो, कुकरचा जो माझा वाल गेला आहे तर तो लावण्यासाठी. तर हे जे शॉप आहे हे अबुशगरामध्ये आहे, अबुशगरा पार्क जवळ आहे. तर मिक्सरची वगैरे जी काही कामं असतील तर ते सगळे करून देतात. फॅन वगैरे बिघडला असेल, मिक्सर वगैरे, तर अशा प्रकारे हे शॉप आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मला तरी वाटतं या एरियामध्ये हे एकच शॉप आहे. जर तुम्हाला तुमचं काही घरामधली वस्तू खराब झाली असेल तर तुम्ही नक्की म्हणजे दाखवून पहा, कदाचित कमी पैशामध्ये रिपेअर होईल आणि तुम्हाला फेकून देण्याची वेळ येणार नाही. नमस्कार मंडळी, आणि आता वाजले 10:30. आम्ही जस्ट आत्ताच बाहेरून आलो. तर लुलूला जाणं होतं, पण मध्येच आम्हाला एक अबुशगरामध्ये शॉप आहे तर तिथे मिक्सर वगैरे रिपेअर करून देतात. तर इथेच आम्हाला हा जो वाल आहे कुकरचा तर तो भेटलेला आहे आणि 10 दिराम घेतले त्यांनी. पण स्टेनलेस स्टीलचा कुकरचा वाल म्हणजे शक्यतो आम्हाला नेस्टोमध्ये भेटला नाही, परंतु आम्ही जिथे कुकर घेतला तिथे आम्ही चौकशी करायला जाणार होतो, परंतु उशीर झाला. असं म्हटलं की त्या शॉपमध्ये डायरेक्ट जाऊन बघावं भेटतो का. तर आम्हाला तिथे भेटला. आणि किचन वगैरे मी आवरूनच गेले होते सकाळी जाताना. सो आता काही आवरायचं नाही. दुपारी क्लिनिंग वगैरे केली होती, कारण माझे मिस्टर घरी आहेत तर 1-1.5 तास काढून आवरून घेतलं दुपारी. त्यानंतर मग रिलॅक्स जरा वेळ झोप काढली. राघवही झोपला होता, सो थोडंसं एडिटिंग वगैरे करायचं होतं तर ते करून घेतलं. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. से बाय बाय.